नमस्कार मित्रांनो, मी फिटनेस कोच अमोल आणि आज आपण बोलणार आहोत हस्बंड वाईफ आणि त्यांच्यामध्ये होणारा फिटनेसबद्दलचा वाद. आपल्या घरात बऱ्याच अंशी ज्या घरामध्ये एकतर हस्बंड फिट असतो किंवा वाईफ फिट असते, तर ज्या ठिकाणी हस्बंड फिट असतो तर हस्बंडकडून वाईफला खूप साऱ्या फ्री सजेशन्स, टिप्स, वेट लॉसबद्दल रिकमेंडेशन्स डेली बेसवर चालू असतात आणि त्यातले बऱ्याच अंशी जे असतात ते टॉन्ट्स पण असतात. उलट जर आपण विचार केला, जेव्हा हस्बंडचं वेट जास्त असतं तेव्हा वाईफ जर फिट असेल तर वाईफकडून हस्बंडला खूप साऱ्या फिटनेस टिप्स, खूप सारे सजेशन्स, खूप सारे टॉन्ट सारख्या अशा कमेंट्स ऐकायला मिळतात. पण जर दोघं हस्बंड वाईफ फिट असतील तर ते दोघं एकमेकांना सपोर्ट करतात, एकमेकांना मोटिवेट करतात, एकमेकांना प्रेरणा देतात. आणि जर दोघं हस्बंड वाईफ फिट नसतील, लठ्ठ असतील किंवा त्यांचं वजन जास्त असेल तर ते दोघं एकमेकांना अनहेल्दी फूड खाण्यासाठी, अनहेल्दी जीवनशैली जगण्यासाठी प्रवृत्त करतात, नकारात्मक दृष्टिकोनातून त्यांना प्रेरणा देतात. तर आपल्या घरी जर आपल्याला आपल्या पार्टनरला फिट करायचं असेल किंवा दोघांनाही फिट राहायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या पार्टनरला निगेटिव्ह कमेंट्स करणं बंद करा, जे काही पॉसिबल आहे. कारण की टॉन्ट्स मारून, निगेटिव्ह कमेंट्स करून कुणाचाही फिटनेस इम्प्रूव्ह होत नाही. तुम्ही छोट्या छोट्या स्टेप्स चालू करायचा प्रयत्न करा, दोघं सोबत वॉकिंग करायचा प्रयत्न करा, दोघं योगासोबत करायचा प्रयत्न करा, ज्यामुळे आपल्याला नात्यामध्ये दोघांनाही एकमेकांबद्दल एक रिस्पेक्ट राहील आणि दोघांचाही फिटनेस इम्प्रूव्ह होईल. आपल्या घरामध्ये देखील आपण बघतो, आई वडिलांना फारसा वेळ नसतो फिटनेससाठी. त्यांचं देखील वजन वाढलं असेल आणि त्यांना देखील तुम्हाला मार्गदर्शन करायचं असेल की आपल्या आईवडिलांचं वय जसं वाढत आहे तसं त्यांची तब्येत चांगली राहिली पाहिजे. तर तुम्ही स्वतः जर फिट असाल, आधी तुमचं वेट चांगलं असेल, तुम्ही फिटनेसच्या रुटीन फॉलो करत असाल तर तुम्ही तुमच्या आईवडिलांना देखील मार्गदर्शन करून त्यांचं आरोग्य सुधारू शकता. तर शेवटी आपण जर कपलबद्दल बोलायचं झालं तर कपलमध्ये एक व्यक्ती चुकीची जीवनशैली फॉलो करत असेल तर ती दुसऱ्या व्यक्तीलाही प्रवृत्त करते आणि एक व्यक्ती जर फिट असेल, फिटनेस लाईफ फॉलो करत असेल तर दुसऱ्या व्यक्तीला ती प्रेरित करते. तर एका व्यक्तीवरती खूप सारं अवलंबून आहे आणि तुम्ही दोघे जरी फिट असाल तर अतिशय उत्तम गोष्ट आहे. तुम्ही घरातल्या सर्व बाकीच्या मेंबर्सना किंवा आपल्या आई वडिलांना देखील फिट राहण्यासाठी हेल्प करू शकता. तर या व्हिडिओमधून एकच माझा मेसेज आहे असं कोच, की तुम्ही एकमेकांना आरोप देणं बंद करा, एकमेकांनी सोबत प्लॅन करा, सोबत फिट राहण्याचे गोल ठेवा आणि तुमचा फिटनेस लेवल दिवसेंदिवस इम्प्रूव्ह करा. एकमेकांना ॲप्रिशिएट करा, एकमेकांना गाईड करा, सपोर्ट करा. एकमेकांना ब्लेम करत राहाल तर दोघांचा फिटनेस इम्प्रूव्ह होणार नाही आणि तुमच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये खूप जास्त निगेटिव्हिटी देखील वाढत जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. थँक्यू.